रावणाने सीतेला ज्या अशोक वनाखाली ठेवलं ते झाड आपण आता बघूया. ही समोर जी ऑरेंज कलरची फुलं लागलेली दिसते ना, ते खरं अशोकाचं झाड आहे. आणि हे झाड 12ही महिने याला पालवी असते, खूप ग्रीनरी असते आणि जिथे पाण्याचा साठा जास्त तिथे हे झाड जास्त उगतं. आणि या झाडाखाली एक वेगळा थंडावा राहतो. सीता तेव्हा प्रेग्नेंट होती, मग तिला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून रावणाने तिला ह्या अशोक वाटिकेखाली ठेवली, जिथे कुठल्याही प्रकारचा शोक नाही म्हणून हे अशोक. स्मेल येतो का त्याच्यातून? एक थोडा हलका. आता इथे आल्यावर लोकांना सगळ्यात मोठं कन्फ्युजन असतं कोल्हा, लांडगा आणि कोकरी, म्हणजे फॉक्स, वुल्फ आणि जॅकल. सो हे इमेज मध्ये खूप इझी टू अंडरस्टँड केले की इमेजेस बघून लोकांना फरक कळेल. आणि जसं आपण इथे बघितलं की रणथंबोर बनवलंय टायगरला, इथे आपण वारली पेंटिंग केलंय, कारण वारली आदिवासी आणि कोल्हे जंगलात सह अधिवास करतात म्हणून झोपडीसारखं स्ट्रक्चर करून वारली पेंटिंग केलेलं आहे इकडे. तर कोल्हे आपण बघूया, सध्या दोन तो तिथे झोपलाय, बसलाय, रात्री जास्त ऍक्टिव्ह असतं आणि हे फळं पण खातात आणि मांस पण खातात. तो तिथे बसलाय त्या तिथे. सो म्हणून आपण फळझाडं लावलेली आहेत आणि फळं आपण काढत नाही. तिथे बसलाय, तिथे बसलाय, खाली झोपलाय. सो आपण फळझाडं लावलीत, मग ती फळं पिकून पडली की हे लोक खातात आणि आपण त्यांना फ्लेश पण देतो. आणि सगळ्या इथे त्यांना असं नॅचरलिस्टिक हॅबिटॅट केलंय, म्हणजे नैसर्गिक अधिवास तयार केलाय. रनिंग वॉटर बॉडी आहे, त्यामुळे प्राण्यांना जंगलात असल्याचाच फील येतो. दुसरी गोष्ट, काचेमुळे आपल्याला, जसं आता आपण टायगर अगदी जवळ बघितला, त्याच प्रकारे पूर्वी काय होतं, जिथे जाळ्या होत्या ना, लोक दगड मार, खायला घाल, प्राण्यांना त्रास दे, अशा गोष्टी करायच्या. पण आता हे काच असल्यामुळे ना हे संपूर्णपणे बंद झालं. त्यामुळे प्राण्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने खूप महत्वाची गोष्ट आहे ही, की त्यांना त्यांची प्रायव्हसी मिळाली. आणि पूर्वी जाळ्या असल्यामुळे आपल्याला 360 अँगलने ॲनिमल्स दिसायचे, त्यामुळे त्यांना प्रायव्हसी नव्हती. आता फक्त 1/3 एरियाच व्हिजिटरना अलाउड आहे, बाकी त्यांची प्रायव्हसी. मग त्यांना डेन बनवली आहे, प्लस त्यांनी जमिनीखाली सुद्धा आपापल्या गुहा बनवल्या आहेत, तर तिथे जाऊन राहतात. संध्याकाळी जास्त ऍक्टिव्ह असतात कारण ते नॉक्टर्नल ॲनिमल्स आहेत, निशाचर आहेत. तर म्हणून इकडून संपूर्ण वरचं जाळीने बंद आहे. तर ते बाहेर जाऊ शकत नाहीत. पण आपण काय करतो की ते जंगलात आहे तसाच फील त्यांना यावा म्हणून झाडांवर चिकन हँग करतो, चिकन वगैरे हँग करतो आणि त्यांना सोडतो, मग ते झाडावर क्लाइंब करतात. आणि सगळं ही डेव्हलपमेंट करताना आपण एकही झाड तोडलं नाही, सगळी झाडं, तुमच्या मागे पण तुम्ही झाडं बघू शकता आणि ह्याच्या आतमध्ये पण झाड आहेत आणि सगळी वरून कव्हर आहे. म्हणजे एखाद्या सर्कसीचा तंबू असतो ना, तसा तो टेंट आहे जाळीचा, त्याच्यामुळे बिबटे बाहेर पडू शकत नाहीत आणि झाडं पण त्या हाईटनुसार वाढतील आणि ती झाडावर वगैरे इझिली चढू शकतात. अशा पद्धतीने. किती वय आहे? हे आहे 5-6 वर्षाचं आहे. हा, त्यांचं जो फीडिंग टाइम आहे, जेवणाचा टाइम फिक्स असतो. संध्याकाळी 5:30 वाजता त्यांच्या रूम मध्ये त्यांचं खाणं ठेवलं जातं, रूम बाहेरून लॉक केली जाते आणि मग त्यांचे डोअर्स ओपन केले जातात, मग ते सरळ आतमध्ये जातात. असं कोणही असं डायरेक्ट कॉन्टॅक्ट हँग करायचं असेल तेव्हा आतमध्ये असतात, तेव्हा कोण नसतं. ॲनिमल्स मध्ये कोणही ॲनिमल असताना डायरेक्ट नाही जात. सो आम्ही असं चिकन वगैरे हँग करतो वरती आणि मग वेगवेगळ्या झाडांवर त्यांना सोडायच्या आधी आणि मग आपण त्यांना सोडतो. सो ते असं झाडावर क्लाइंब करतो. मला दाखवतो माझ्याकडे एखादा व्हिडिओ असतो. आज एकालाच सोडलंय अर्जुनात. हा, हे असं आता हे बॉक्स मध्ये हे केलेले. सो चिकन आहे. सो हे त्यांना ऍक्टिव्हिटीसाठी हे असतं, किंवा हे टायगरला पण असं असतं. टायगर त्यांना ऍक्टिव्हिटीज मग इकडे, किंवा आपण काय करतो, टायगरचं युरिन कलेक्ट करतो, ते लेपर्ड जॅकल मध्ये स्प्रे करतो, किंवा लेपर्डचं युरिन करून टायगर मध्ये किंवा अस्वलामध्ये आलो. मग जंगलात कसं एकाच एरियामध्ये सगळे प्राणी मिक्स राहतात, ते स्वतःची टेरिटरी मार्क करतात, मग त्यांना तो पण फील द्यायला आपण अशा ऍक्टिव्हिटी करतो. म्हणजे हे जेव्हा रात्री आतमध्ये रूम्समध्ये असतात, तर त्या रूम्समध्ये जर त्यांनी युरिनेट केलं
तर नेक्स्ट डे मॉर्निंग किंवा कीपरच्या समोर केलं तर कीपर त्यांना दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करतो आणि सिरिंजने किंवा कॉटनने ती युरिन कलेक्ट करतो. मग असं 2-3 दिवस युरिन कलेक्ट केली की आम्ही ती इकडे तिकडे स्प्रे करतो. मग त्यांना ती तशी ऍक्टिव्हिटी एक वाईल्ड प्रत्येकाचं वय, त्यांचं साईज आणि वेट ह्याच्यावर प्रत्येकाचं डाएट प्लॅन. म्हणजे जो मेल टायगर आहे, म्हणजे आत्ता तुम्ही पिल्लं बघितली, त्यांचे वडील हे मॅक्झिमम बोन वगैरे पकडून 12-13 kg अ डे दिवसाला. हा, आणि एक दिवस त्यांना फास्टिंग असतं, गुरुवारचा दिवस. बाकी पण आपण कुठलंही एकही झाड न तोडता डेव्हलपमेंट केलं. म्हणजे तुम्ही इथे पण नॅचरल ट्रीज बघू शकता. प्लस हा पिलर करण्यासाठी त्या बाहेरचं एक झाड आहे ते तोडलं असतं तर तो 8 दिवसात झाला असता. 27 दिवस लागले ते झाड पूर्ण सेव्ह करून तो पिलर बिल्डअप करायला. सो अशा छोट्या छोट्या गोष्टींची खूप काळजी घेतली. आणि या सगळ्या या बाजूला तरस आहे, त्यामध्ये हे टियर मार्किंग असतात जे बिबट्यात नसतात. आणि चित्त्याचे हे सॉलिड स्पॉट्स असतात, म्हणजे एक स्पॉट असतो आणि ह्याच्यात गुलाबाच्या फुलाच्या गुच्छासारखे स्पॉट असतात, त्याला रोझेट पॅटर्न म्हणतात. सो हा फरक आहे. आणि हे टियर मार्क का असतील चित्त्यामध्ये, बिबट्यात का नाही आहे, काय आयडिया? चित्ता कुठे सापडतो? आफ्रिकेत काय आहे? ग्रासलँड आहे, गवताळ प्रदेश आहे. तिथे आपल्यासारखी जंगलं नाही आहेत. सो जी काही सूर्यप्रकाश येतो तो डायरेक्ट येतो, त्याच्यामुळे चित्त्यांना बघताना प्रॉब्लेम होऊ शकतो. मग तेच डायरेक्ट येणारे सनरेज रिफ्लेक्ट व्हावे म्हणून हे टियर मार्किंग असतं, जे बिबट्यात नसतात. आणि बिबट्याची बॉडी थोडीशी बल्की असते, ह्याची खूप लीन असते, कारण फास्टेस्ट ॲनिमल ऑन द अर्थ. झाडांवर हा त्याच्या इतकं वजन झाडावर घेऊन चढू शकतो, म्हणजे त्याच्या इतकं, म्हणजे हे साधारण 60 ते 75 वजनाचे असतात किलो. तर तो स्वतःच्या इतकं वजनाचं हरिण वगैरे आरामात झाडावर घेऊन जाऊ शकतो बिबट्या. एक तिकडे वर आणि इकडे इकडे कोण आहे? अस्वल. हे इलेक्ट्रिक फेन्सिंग आहे, कारण अस्वल झाडांवर किंवा कुठेही छान प्रकारे चढू शकतात. मग ते बाहेर येऊ नये म्हणून इलेक्ट्रिक फेन्सिंग आहे. एक मायन्यूट करंट, एकदम मायन्यूट शॉक. हा म्हणजे त्यांना एक थोडं तिकडे पळत आली तिकडे. हा बा उठला, हा पण उठला, तो पण उठला, तो पण येईल आता. किती गोड आहे पण ते ब्राऊन बेअर वगैरे करतात, जे आपल्याकडे नाही. ते अमेरिकेतले जे बेअर्स आहेत ते आपल्याकडे. हे ऑमनिवोरस, हे किडे वगैरे खातात, मुंग्या, किडे, वाळवी असं खाणार आहेत. तर आता आम्ही चाललोय ॲक्वा बर्ड्स बघायला. चला तुम्ही सुद्धा बघा आमच्या बरोबर. चला, लेट्स गो. हे पण खूप ऑसम असणार आहे. आणि आपल्याला असं वाटतं की हे उडू शकत नाहीत, पण हे फार उंच उडतात ना. म्हणजे आपल्याला शाळेत शिकवलं जातं की बदक उडत नाही, पण आपल्याकडे मुंबईत किंवा महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी जी बदकं येतात ती युरोप वरून उडून पण हे काय आहे ना, हे रोझी पेलिकन आहे. त्या बदकासारखे बाजू स्विम पण करतो आणि उडतो पण. हा, ते पाय त्याचे आला आता तो हे करेल आणि तो त्याच्या खालून वाकून वगैरे. तुम्ही ह्या एका अँगलने बघितलं तर त्याचं पिल्लू आहे सध्या आतमध्ये. हो, पण ते थोडं आता मग तिथे मानवर काढली तेव्हा दाखवलं नाही तिथे आहे, त्या पिल्लं आहेत. आता इथे सगळ्या छोट्या छोट्या घरट्यांमधनं तर ती आवाज येतोय की ती सगळी नाईट हेरनची पिल्लं आहेत. पण मोठ्यांचे बघा, आता त्याचं हे दिसतंय बघा, तोच दिसते एका बाजूला, या बाजूला दिसते तुमच्या लेफ्टला, आपल्या लेफ्ट साईडला. हा, ते पिल्लू आहे. हा आला. बऱ्याच वर्षांनी त्या ऍडज्युटंटने पिल्लं दिलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय जिजाऊ. जय शिवराय. इकडे कसं आहे, कुठलंही कॉन्झर्वेशन करायचं असेल, संवर्धन करायचं असेल तर मायथॉलॉजी किंवा देवाशी रिलेट केलं की लोक झाडं तोडत नाहीत की बाबा हे ह्या देवाचं झाड आहे. म्हणून त्याला मराठी नाव कैलाशपती आहे, त्याचं इंग्लिश नाव आहे कॅनन बॉल ट्री. कारण ही त्याची फळं आहेत ना ती एखाद्या तोफ गोळ्यासारखी दिसतात म्हणून त्याला कॅनन बॉल ट्री म्हणतात. पण हे फळ खूप विषारी असतं. हे कोणतेही पक्षी किंवा प्राणी आपल्याकडचे खात नाही. बर्ड पॅराडाईज. पक्ष्यांचे नंदनवन. पोपट नाही, त्याला पॅराकीट म्हणतात. हे खरे पोपट. खऱ्या पोपटाची ना शेपटी ही छोटी असते, जशी यांची कट झाल्यासारखी दिसते बघा. डिफरंट हे दिसतंय. आफ्रिकन ग्रेप आहे. बापरे. फर्स्ट टाइम बघतोय ना थोडा कलर तसा अथर्व. फर्स्ट टाइम बघतोय हा पॅरट आहे म्हणून. लहानपणापासून तो ग्रीनच वाटायचा. अलेक्झांड्रियन पॅराकीट. हे आपले हा ह्याच्यात पंखांना लाल कलरचा पॅच आहे जो त्यांना नाही, तो ह्यांना असतो. मग हे पहाडी पोपट किंवा हा अलेक्झांड्रियन पोपट ना. मग तिकडे फ्लिप मध्ये आपला कधी बोलले हा पोपट नाहीये पण. सो 10वी अचं शूट करून करून आमची कलाकार मंडळी फार थकलेली आणि आम्ही असा प्लॅन केला की मुंबईला येऊया. सो मुंबईला आल्यानंतर सगळ्या मुलांची एकच डिमांड होती की राणीच्या बागेत जर जायचं असेल तरच आम्ही मुंबईला येणार. सो राणीची बाग आमच्या आयटिनरीमध्ये ठरलेली होती आणि आज तो दिवस आला. सकाळी आम्ही 5ला उठलोय, 7ला निघालोय, 9ला आलोय आणि आता 12 वाजलेत. 3 तास कसे गेले कळलंच नाही. सो आता एक एक कलाकारांना विचारूया की त्यांना झू मध्ये किंवा या प्राणी संग्रहालयात नक्की काय काय आवडलंय. केवढापासून सुरुवात करूया. मला फर्स्ट ऑफ ऑल जय आणि रुद्र म्हणजे ते आपण टायगर बघितलं ना ते खूप जास्त आवडले. खूप म्हणजे प्रचंड आवडले. मी त्यांना एवढ्या जवळून बघितले मला बिलीव्ह होत नाही अजून पण. म्हणून मला ते खूप आवडले. मग परत सगळंच आवडलं. सगळं अनोळखी होतं. मी काहीच बघितलं नव्हतं. पहिल्यांदा बघितलं म्हणून सगळं असं वेगळं वाटलं मला. म्हणून खूप छान वाटलं. ग्रेट. मला सुद्धा जे आपण फर्स्ट टाइम पेंग्विन्स बघितले ते खूप म्हणजे इतके क्यूट होते ना ते. म्हणजे त्यांनी त्या सरांनी आपल्याला सगळी माहिती सुद्धा सांगितली कसं कसं असतं काय काय असतं. परत रुद्र, जय, परत अल्लू इतके भारी होते सगळे प्राणी ज्यांना आपण समोरासमोर बघी शकलो एवढं जवळून ते पण. त्यामुळे खूप भारी वाटतंय. पण सगळ्यात एक विशेष म्हणजे इथे सगळ्या प्राण्यांची त्यांनी वेगवेगळी नावं दिली. ते एक त्यांना म्हणजे जेव्हा लहान मुलं येतील तेव्हा त्यांना हाक मारायला फार इंटरेस्टिंग येते. काय सांगशील श्रेयस? मला शिवाजी खूप आवडले. खूप भारी होते ते. कोण होते ते सांगते. अस्वल होते ते. अच्छा. मेन म्हणजे काय तर इथं जी ग्रीनरी आहे ना ती बघून मनाला शांतता जाणवते. आणि ते पाण पक्षी त्या आपण एरियात गेलो ना त्या एरियात म्हणजे पक्ष्यांचा आवाज ते सगळं त्यांचं हॅबिटॅट बघून म्हणजे कधी आपण हॅबिटॅटला आपण हे नाही झालो ना. आपण बघितलं नव्हतं ते कधी. मग आपण तिथे गेलो. आपण बघितलं ते कसे राहतात, त्यांचं कसं आहे म्हणजे त्यांच्या घडामोडी, त्यांचं आपापसातली भांडणं वगैरे आपण बघितली ना. ते एक मला छान वाटतं. खूप मस्त. ओम काय सांगशील? मला जास्त करून जय आणि रुद्र लय आवडले. त्यांची मस्ती बघितली. म्हणजे ते वाघ होते का नाही 2 ते भारी म्हणजे एकमेकाला मारते ते. परत पावताना उडी मारलेली एकदा ते भारी वाटलं. आणि दुसरं म्हणजे शिवानी खूप आवडली. त्यांची जोडी म्हणजे भारी होती त्यांची. परत हासवल होती ते 2 शिवानी खूप भारी वाटलं त्यांच्याकडे बघून. मला जय आणि रुद्र फार आवडले. जेव्हा त्यांचं गेट उघडलं त्यावेळेस त्यांची एंट्री अशी पळत आली ती खूप भारी वाटलं. आणि आता
मगर बघायला जाताना, सुसर बघायला जाताना तसे बनावटीतले सगळे होते. मग पाण्यात बघायला गेलो तर तिथलं ते एक सुसर असं डोळे मिटून झोपलं होतं. तर ते आर्टच वाटत होती. म्हणजे त्यानं ते डोळे उघडून ते तोंड वर करून गेला. सुसर गेली तर इतकं भारी वाटलं की बस. ओके. मला खरं तर जय आणि रुद्रमध्ये जय खूप आवडला, कारण तोच जास्त मुवमेंट करत होता आणि तोच एंटरटेन करत होता सगळ्यांना आणि खूप छान. आणि माझं स्वप्न होतं की वाघाला खूप जवळून बघायचं आणि आज ते अक्षरशः पूर्ण झालं. असं वाटत होतं की आता हात लावतोय काय वाघाला, पण ते काच होती मध्ये, नाहीतर लावलाच असता. ग्रेट. म्हणजे या सगळ्यांचे एक्सपिरियन्स ऐकून असं वाटतंय की आम्ही बरं झालं इथे आलो, कारण का ही सगळी मुलं पहिल्यांदा मुंबईत आली आहेत आणि जेव्हा पहिल्यांदा कोणीही मुंबईत येतं त्यांनी इथे नाही आलं तर तुमचं मुंबई दर्शन हे अपूर्ण राहतं असं म्हणतात. तर नक्की या, नक्की विजिट करा. आम्ही इथे पेज टॅग करतोय, तिथे कॉन्टॅक्ट करा, या आणि डॉक्टर अभिषेक साटम यांच्याशी भेटा. त्यांनी आम्हाला इतकी छान माहिती दिली आहे. म्हणजे कोणतं फूल, त्याचं नाव ते का पडलं, इथे किती प्राणी आहेत, किती पक्षी आहेत, त्या पक्ष्यांची नावं तशी काय आहेत, पक्षी दिवसाला किती खातात आणि प्राणी दिवसाला किती खातात. कोणाला आठवतंय वाघ एका दिवसात किती खातो? 12 ते 13 12 किलो. 13 किलो. म्हणजे वजनावर असतं, म्हणजे हा. त्यांच्या वया वयामानाने म्हणजे प्राण्यांना सुद्धा डाएट असतं. ओके. म्हणजे तुमचा अभ्यास झालेला आहे, म्हणजे सुट्टी आपली वाया नाही गेली. नाही. ओके. सो सगळ्यांना जर सांगायचं असेल इथे या तर काय सांगाल एका शब्दात? चला पटकन. खरोखर क्लीनलीनेस मेंटेन केलेली, म्हणजे बघण्यासारखी. खूप काही शिकायला मिळतं इथे येऊन आणि ते गायडन्स असल्यामुळे खूप भारी वाटतं. खूप कमी वेळामध्ये तुम्हाला जंगल सफारी नक्कीच होऊन जाईल इथे. खूप भारी. मी एवढंच सांगेन की इथं आल्यावर एकदम फ्रेश वाटतं आणि एकदा तरी येऊन नक्की भेट द्या. सगळ्या प्राण्यांची आपल्याला माहिती कळते किंवा असे पण काय काय पक्षी आहेत जे आपल्याला माहिती सुद्धा नाहीत अजून, जे इथे आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे एकदा नक्की भेट द्या. मेडिटेशन साठी चांगली ग्रीनरी, चांगली सावलीत बसून मस्त आपण मेडिटेशन करू शकतो. काहीतरी वेगळं तुम्हाला बघायला भेटेल, त्यामुळे नक्की या. नक्की या आणि मजा करा. त्यांची संपूर्ण टीम आली आणि जर सातारा, सांगली, कोल्हापूरच्या भागात खूप पॉप्युलर आहे. म्हणजे ह्यांना बॉडी गार्ड शिवाय लोक फिरू शकत नाही, इतके फेमस आहे. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.